नमस्कार मित्रांनो, आपल्या या पृथ्वीचा 70% भाग पाण्याने व्यापलेला आहे, ज्याला जलावरण म्हणतात. या जलावरणात 5 महासागर आहेत, ज्यामध्ये सर्वात मोठा महासागर आहे पॅसिफिक महासागर, दुसरा आहे अटलांटिक महासागर, तिसरा आहे हिंद महासागर, चौथा आहे दक्षिण महासागर आणि पाचवा व सर्वात लहान महासागर आहे आर्टिक महासागर. मित्रांनो, मानवाने विज्ञान क्षेत्रात बरीच प्रगती केली आहे, पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की असे असूनही मानव या विशाल महासागराच्या केवळ 20% भागाचा सखोल अभ्यास करू शकला आहे. आजही महासागरांचा सुमारे 80% विशाल भाग आपल्या मानवांसाठी पूर्णपणे अज्ञात आहे. म्हणजेच महासागरांच्या खोलवर अजूनही अशी अनेक रहस्य दडलेली आहेत, ज्याबद्दल आपण मानव अजूनही अभिज्ञ आहोत. आणि असाच एक रहस्यमयी आणि थरारक भाग म्हणजे हिंद महासागर. जगातील 5 महासागरांपैकी पॅसिफिक महासागर आणि अटलांटिक महासागरानंतर हा जगातील तिसरा सर्वात मोठा महासागर आहे, जो पृथ्वीच्या एकूण 60% क्षेत्रावर पसरलेला आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की पृथ्वीच्या पृष्ठभागावर जितके पाणी आहे, त्यापैकी सुमारे 20% पाणी एकट्या हिंद महासागरातच आहे. या महासागराची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्याचे नाव आपल्या भारत देशाच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. हा जगातील एकमेव असा महासागर आहे ज्याचे नाव एका देशाच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. मित्रांनो, संस्कृत ग्रंथांमध्ये याला रत्नाकर म्हटले आहे, ज्याचा अर्थ रत्ने देणारा महासागर असा होतो.